नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट अशी तयार होणारी चमचमीत अशी पनीरची रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। अचानक पाहुणे आले आणि चमचमीत काहीतरी करायचं असेल कमी वेळामध्ये तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पॅनमध्ये 1-1.5 चमचा तेल टाकून घेऊया। मी एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला आहे, तो भाजून घेऊया। सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे, त्यामध्ये आपण अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घालूया। मी केव्हाही भाजीला खोबरं खिसूनच घेते, खोबऱ्याचे तुकडे घेत नाही। खोबऱ्याचे तुकडे घेतल्यामुळे मिक्सरचे पाते खराब होतात, म्हणून खोबरं केव्हाही खिसूनच घ्यायचं। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो पण बारीक कापून घेतला आहे, तो पण यामध्ये टाकून परतून घ्यायचा। बघा आता टोमॅटो पण मऊ झालेला आहे, त्यामध्ये आपण 10 ते 11 लसणाच्या कड्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकूया। 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतले आहे, ते पण यामध्ये टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आता हे सगळं परतून घेतल्यावर त्यामध्ये आपण 5 ते 6 काजू टाकूया। काजू टाकल्यामुळे भाजी छान अशी घट्ट होते आणि चव अप्रतिम लागते, म्हणून काजू टाकायचे थोडे। आता मी 1 चमचा खसखस घेतली आहे, ते पण भाजून घेते। तुम्हाला खसखस घ्यायची असली तर घ्या, नाही घेतली तरी चालते। बघा आपण आता हे सगळं भाजून घेतलेलं आहे। आता हे आपण थोडं साईडला करून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण खडे मसाले भाजून घेऊया। खडे मसाले आधीच जर टाकले तर ते करपले जातात, म्हणून नंतर तेल टाकून थोडेसे भाजून घ्यायचे। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा व्यवस्थित असं सगळं भाजलं गेलेलं आहे। आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून परतून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं मऊ होते टोमॅटो कांदा। आता आपण हे थंड करून घेऊया। बघा थंड झालेला आहे। आधी पाणी न टाकता वाटायचं। बघा आपण पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकून व्यवस्थित असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आपण बघू शकता अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं। मी पॅन तापायला ठेवला होता, पॅनला आपण तूप लावून घेऊया सगळीकडे। बघू शकता अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं आणि राहिलेलं तूप त्यामध्ये टाकून घ्यायचं। त्यामध्ये आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत। तुम्हाला ज्या आकाराचे पनीर मोठे छोटे जसे तुकडे करायचे असले तसे तुम्ही करू शकता। आपण ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे पनीर। जास्त पण कलर बदलू द्यायचा नाही, नाहीतर ते भाजीमध्ये पनीर खाताना चिवट लागतात। बघा आपले पनीर फ्राय करून झालेले आहे। आता आपण पनीर काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये तूप उरलेलं आहे, त्यामध्येच तेल टाकून घेऊया। मी 3 पड्या तेल घेतलं आहे। बघा आता आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया। तेल तापून घ्यायचं आणि मंद आचेवरच वाटण परतायचं, म्हणजे छान असं तेल सुटते वाटणाला। बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे वाटणाला। वाटण छान असं परतून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये मिरची पावडर टाकूया। मी 2 चमचे मिरची पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर। तुम्हाला तिखट फिकं किती हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाकू शकता। आणि थोडासा गरम मसाला टाकून घेऊया। गरम मसाला अगदी चिमूटभर टाकायचा। खडे मसाले घेतले आहे, त्यामुळे गरम मसाला जास्त टाकायचा नाही, नाहीतर भाजी खाताना गळ्यामध्ये ठसका गेल्यासारखं होते, म्हणून गरम मसाला थोडासाच घ्यायचा। बघा मी आता हे सगळं कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। पॅनमध्ये तूप होतं म्हणून मी त्याच पॅनमध्ये वाटण परतून घेतलं होतं आणि भाजी करताना मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे हे वाटण। मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे।
आता पाणी टाकून घ्यायचं। आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये भाजी करायची आहे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं। मी पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। थोडीशी पातळच केलेली आहे मी भाजी। बाजरीच्या भाकरीसोबत खायला थोडी पातळ भाजी करायची आहे म्हणून मी थोडी पातळच केलेली आहे। आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। थोडीशी कसुरी मेथी पण हातावर चोळून टाकायची म्हणजे छान अशी भाजी लागते। आता आपण एक उकळी काढून घेऊया भाजीला। बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे भाजीला। भाजीला उकळी आलेली आहे। त्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया। मी जास्त घट्ट पण केली नाही भाजी आणि जास्त पातळ पण केलेली नाही आहे। पनीर टाकल्यावर थोडा वेळ ही भाजी शिजू द्यायची म्हणजे पनीरची छान अशी चव येते। बघू शकता छान अशी शिजलेली आहे आपली भाजी। तरी पण छान आलेली आहे भाजीवर। आता आपण त्यामध्ये थोडं पनीर खिसून टाकूया। पनीर खिसल्यामुळे छान अशी चवीला लागते ही भाजी म्हणून थोडंसं खिसून पण टाकायचं पनीर। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। बघा छान अशी घट्ट झालेली आहे भाजी। आता त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया। मी स्वच्छ धुवून आणि बारीक असा कापून घेतला आहे कोथिंबीर। बघू शकता आपली भाजी किती छान आहे। दिसायलाच इतकी सुंदर दिसते आहे तर खायला किती अप्रतिम असेल। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी होते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी। अगदी 2 पोळ्या खाणारेही 1 पोळी जास्त खातील इतकी ही चविष्ट रेसिपी होते। अगदी नवशिके सुद्धा सहज बनवतील इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी केलेली आहे। माझी पनीरची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील। आणि तुमच्या मैत्रिणींना पण ही लिंक शेअर करा म्हणजे त्यांना पण रेसिपी बघायला मिळेल। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।